आताची आणखी एक मोठी बातमी समोर येते। खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी, एकीकडे संजय राऊत यांनी मोठी घोषणा केलेली आहे की ठाकरे बंधू एकत्रित 5 जुलै रोजी दिसणार आहेत आणि त्यानंतर एकत्रित मोर्चावरती केलेल्या भाषणानंतर आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी संजय राऊत हे मातोश्रीवर दाखल झाले आहेत। संजय राऊतांनी यापूर्वी स्पष्ट केलेलं होतं की मला फोन आलेला होता राज ठाकरे यांचा आणि या मोर्चा संदर्भात, एकत्रित मोर्चा काढण्यासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्रित येत मोर्चा काढण्यासंदर्भात चर्चा झाली। कोणत्याही पक्षाचा झेंडा या ठिकाणी नसेल, केवळ मराठी हा अजेंडा असेल असं म्हणत हा मोर्चा काढू असं ठरलेलं होतं आणि तारीख सुद्धा निश्चित करण्यात आली 5 जुलै। आणि त्यानंतर संजय राऊतांनी एक्स पोस्ट मध्ये फोटोही टाकलेला होता। मागे बाळासाहेब ठाकरेंचा फोटो यामध्ये दिसतोय आणि समोर उद्धव आणि राज ठाकरे आहेत। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं। अक्षय, आता खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल झालेले आहेत, काय अधिक माहिती? एकूण आपण जर बघितलं तर आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्रित या मोर्चा 5 तारखेला होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि याच अनुषंगाने आता मोर्चाचं नियोजन आणि यासोबतच मोर्चाची जी सकाळी 10 वाजताची वेळ ठरवली होती ही वेळ देखील काहीशी संयुक्तिक नाही। आपण वेळेबद्दल चर्चा करावी आणि दुसऱ्या वेळी मोर्चा काढता येईल का याची चाचपणी सुरू आहे। यासोबतच आता मनसेसोबत समन्वय कोण ठेवणार, कुठले नेते चर्चा करणार याबाबत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे आणि एकूणच या चर्चेचं जे आणि मोर्चाचं जे काही स्वरूप असेल हे स्वरूप स्वतः उद्धव ठाकरे यावरती बोलण्याची शक्यता आहे। आता सध्या जर त्या घडीची आपण बातमी बघितली तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकीकडे बैठक सुरू आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लोकांना आव्हान देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं केलं जात आहे। त्यामुळं दोन्ही पक्ष आता आपापल्या पद्धतीने कामाला लागले आहेत। नक्कीच, तुमचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। दोन्ही पक्ष कामाला लागलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आता भेटीगाठी होत आहेत।